गेल्या 8-10 दिवसांमध्ये कोकाटेंचं प्रकरण चांगलं चर्चेला गेलेलं होतं. 2 दिवसापूर्वी नाशिक कोर्टानं त्यांना शिक्षा सुनावली, मात्र आज हायकोर्टामध्ये त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. असं आहे की ती एक प्रोसिजर आहे. JMFCने ज्यावेळेला शिक्षा सुनावली त्यावेळेला डिस्ट्रिक्ट कोर्टाने त्यांना जामीन दिला आणि आता डिस्ट्रिक्ट कोर्टाने ज्यावेळेला शिक्षा सुनावली त्यावेळेला हायकोर्टाने जामीन दिली. याचा अर्थ ते काही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यांची शिक्षा आहे 2 वर्षाची, ती शिक्षा ॲज इट इज आहे. आमचं फार स्पष्ट म्हणणं आहे की ज्या वेळेला ही केस एकदम आरशासारखी स्वच्छ आहे की अल्पभूधारक दाखवून माणिकराव कोकाटे यांनी सदनिका लाटलेली आहे, त्यामुळं डॉक्युमेंटरी ते अडकलेले आहेत. त्याच्यात तहसीलदार आणि प्रशासनाने गुन्हा दाखल केला. गुन्हा काय कुणी एक प्रायव्हेट व्यक्तीने केलेला नाही, तर प्रशासनाने गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे हे कन्व्हिक्शन सुप्रीम कोर्टापर्यंत कायमच राहील, त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. पण जी तत्परता राहुल गांधींच्या केसमध्ये दाखवली, मोदी आडनावाची लोक ह्यांच्याबद्दल एक विधान केलं राहुल गांधींनी, नीरव मोदी आणि ललित मोदीच्या बद्दल, त्याच्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो आणि त्याच्यावर त्यांना कन्व्हिक्शन लावलं जातं आणि कन्व्हिक्शन लागलं की एका 24 तासाच्या आत त्यांची खासदारकी रद्द होते. सुनील केदारांना कन्व्हिक्शन लागलं की त्यांची आमदारकी 24 तासाच्या आत रद्द होते. मग माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत हा दुजाभाव का? आणि मुख्यमंत्र्याला खरं राजीनाम्याचं पत्र द्यायला पाहिजे, तर त्यांनी ते अजितदादा व्हायला जायचं हे कोणत्या कायद्यात बसतंय? म्हणजे लोकांना सरळ सरळ वेड्यात करायचं काम चाललंय. नैतिकता ह्यांच्याकडे अजिबात शिल्लक नाही. खरं तर ज्या वेळेला शेतकऱ्याची थट्टा माणिकराव कोकाटेंनी केली त्याच वेळेस त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता, जर नैतिकता असती तर. आपण बघितलं ज्यावेळेला 26/11चा हल्ला झाला त्यावेळेला स्वर्गीय RR आबाकडनं एक वाक्य गेलं की बडे बडे देशों में छोटी मोठी घटनाएं होती है. एवढ्या एका वाक्यावरून आदरणीय पवार साहेबांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितला. राम गोपाल वर्मा आणि त्यांचा मुलगा हा विलासराव देशमुखांच्या सोबत त्या 26/11च्या तिथं हल्ल्याच्या ठिकाणी दिसले, कॅमेऱ्यात आले, मुख्यमंत्र्याचा राजीनामा झाला. स्वर्गीय चाकूरकर साहेब केंद्रीय गृहमंत्री होते, एक ड्रेस होता अगोदर आणि दुसऱ्या बाईटला दुसरा ड्रेस आला, बॉम्बस्फोटाच्या दिवशी राजीनामा द्यावा लागला केंद्रीय गृहमंत्र्याला. म्हणजे ही नैतिकता आणि संवेदनशीलता त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना होती, ती आता राहिलेली नाही. कुणी कसंही वागा, काही म्हणा, ह्यांना काही घेणं देणं नाही. त्यामुळे माणिकराव कोकाटेंचा कुठं अजून राजीनामा स्वीकारत झालाय? नाही झाला. पण सर, काल त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला गेला असं बोललं गेलं. यानंतर नाशिकची टीम देखील मुंबईत पोहोचली, पण त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं. त्यानंतर हा सगळे तिरंगामुळे असं आहे की हा सगळ्या लोकांच्या डोळ्यात धूळ फेकायचा कार्यक्रम आहे. माणिकराव कोकाटे ह्यांचा राजीनामा हा अजितदादाच्या नावाने द्यायचं कारण नव्हतं. अजितदादा अजून राज्याचे मुख्यमंत्री झालेले नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी राजीनामा डायरेक्ट मुख्यमंत्र्याच्या नावाने द्यायला पाहिजे होता. मुख्यमंत्र्यांनी तो मंजूर करून राज्यपालाला पाठवायला पाहिजे होता, परंतु त्यांनी अजितदादांच्याकडे पाठवलं आणि अजितदादांनी तो मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठवायचा. म्हणजे जे कायद्यात नाही ते करायचं. आणि नाशिकची टीम एकदम कॅमेऱ्यात घेऊन निघली अटक करायला आणि ते बसलेत, या मला अटक करा. म्हणजे ते दवाखान्यात ऑलरेडी ऍडमिट झाले होते. कायद्याची पळवाट त्यांनी शोधली होती. दवाखान्यात जायचं, मेडिकल ग्राउंडला ऍडमिट व्हायचं आणि दवाखान्यातून तुम्हाला ऍडमिट करू शकत नाहीत. म्हणजे शुद्ध लोकांच्या डोळ्यात धुळफेक करायची ना, प्रोपोगंडा असा करायचा की मीडिया पोलीस निघलेत आणि ते वाट बघत बसलेत मुंबईत की यान मला अटक करा. काहीतरी लोकांना मूर्खात करायचं काम चाललंय.